इतकं दिलंय बाळूमामांनी. माझे आई वडील इथे आहेत आणि आपल्या त्या मागच्या वर्षी कीर्तनाला आलेल्या बघा, कीर्तनाला माझ्या गडदेताई, आपली भेट तिथं झालेली त्या कार्यक्रमात, बरोबर ना. सांगायला कौतुक का वाटतं, अधिकार किती बाळूमामाचा. बाळूमामाच्या दरबारामध्ये आज कीर्तनाला आले, आदमापूरला सुद्धा मी गेलेले. काय वैभव आहे, जगाचा मालक बाळूमामा. आणि इथं कीर्तन केलं. कीर्तन झाल्यानंतर हे दादा समोर होते. दादांनी मला सांगितलं होतं की दादाला अक्षरशः चालता येत नव्हतं, पण बाळूमामांची सेवा केली त्यानंतर ना दादा आता तुमच्या समोर चालतोय. दादाचं सगळं कीर्तन वगैरे झालं, आम्ही बाजूला गेलो, याच ठिकाणी होतो. गडदेताई, मी आणि माझी आई तिघीच बोलत थांबलेलो. तिथं बोलत थांबत असताना एक व्यक्ती आला आणि आम्हाला बोलला की ताई कीर्तन फार सुंदर झालं, इतकं सुंदर, मला खूप कीर्तन आवडलं आणि तुम्ही जर कधी शिरूर भागामध्ये आलात तर नक्की या. आणि मी बघा 100 वर्ष जगताय बरं का ताई, आत्ताच तुमचं नाव घेतलं होतं, विठ्ठल ताई पुढे या. बघा अनुभव आले अंगान ती या जगा. मी आत्ता त्यांना तेच सांगत होते सुजाताताई की मागच्या वर्षीच्या कीर्तनात, आता तुम्हाला वाटेल की ह्यांना काही नाही काही सांगतात, पण सांगेन तुम्हाला, नारदाच्या गादीवरती उभा आहे, यातला एकही शब्द खोटा नाही आहे. म्हणून मी कदाचित धावत्या वेगामध्ये गडबडीत पण म्हणलं आप्पा, म्हणलं कसंही करा पण बघा जुळतंय का नाही. मला खऱ्या अर्थानं सगळ्या गोंधळामध्ये लक्ष्मीपूजनचं सगळं पाठीमागे आहे, पण बाळूमामांनी जर आपल्याला आपलंसं केलं ना महाराज, कुठल्याही परिस्थितीत कितीही संकट येऊ द्या तुमच्यावरती, बाळूमामा तुमच्यावरती कृपा ठेवणार. कीर्तन झालं, आम्ही तिघे तिथं बोलत होतो, सुजाताताई, मी आणि माझी आई बोलत थांबलेलो होतो. माणूस काय म्हणला, आम्ही शिरूरवरनं, आठवलं ना ताई तुम्हाला, मी शिरूरवरनं आलोय, खूप चांगलं कीर्तन आहे. मी सुजाताताईंना म्हटलं आता तो बोलला माणूस आणि कुठं गेला हो. ताई तर शांत झाल्या. ताई म्हणल्या बापरे, मला तर म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही जर भगवंताचं, तुम्ही जर बाळूमामांचं नाव जर मुखातून अंतःकरणातून जर घेतलं ना, तर खऱ्या अर्थानं ते बाळूमामा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहेत. तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत ते, पण अंतःकरणामध्ये भाव, निष्ठावंत भाव भक्ताचा. आज एवढा निष्ठावान भाव भक्ती जर तुम्ही ठेवली, कितीतरी उदाहरण आहे. नुसतं तुम्ही बाळूमामांचं चरित्र वाचून, नुसतं वाचून काढण्यात अर्थ नाही, नुसतं प्रवचनातून चरित्र ऐकण्यात महत्त्व नाहीये. ते तुम्ही एक लाईन गाऊ द्या बाळूमामाच्या नावाने, पण ते किती हृदयापासून गाता ह्याला महत्त्व आहे. नका तुम्हाला ताल नको येऊ द्यात, स्वर नको येऊ द्यात, काहीच नको येऊ द्यात, सदा नामो घोष आणि करू हरी. कसंही करा, तिथं सांगितले का तालात करा, सुरात करा, कसं करा. अरे फक्त तुम्ही जर भगवंताकडं, आज कुठलाही रोग तुम्हाला होऊ द्या, काही अडचणी येऊ द्यात, खूप सुंदर चरित्रामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करू ना, मी तुम्हाला सांगेल, ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद, जा आपल्या भक्तांसाठी सगळं काही बाळूमामा करतात. किती प्रेम द्यावं, किती प्रेम द्यावं. ज्यावेळेस मला अधिकार कळाला, ज्यावेळेस मी स्वतः अनुभवलं की खरंच जर बाळूमामांचं नाव घेतल्यानंतर ना बाळूमामा येऊन आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन जर निघून जात असतील, तर जगाच्या पाठीवरती लोक वेडे नाहीत बाळूमामांचा जयघोष करायला, लोक वेडे नाहीत एवढे मोठे मोठे सप्ताह भरवायला. तुम्ही आलात ना, तुमचं अहो भाग्य आहे, प्रयत्न करा, एवढं कृपा तुमच्यावरती होईल, एवढी कृपा तुमच्यावरती होईल ना, फक्त प्रयत्न करा. अरे एका चरित्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की बाळूमामांच्या त्या ठिकाणी एका गावामध्ये तळ आला होता आणि तिथल्या लोकांनी ठरवलं आता त्या बाळूमामांच्या तळावरती जायचं. तिथं भरपूर सगळ्या मेंढ्या आहेत, मेंढ्या माऊलींच्या तिथं जायचं आणि आपण काय करायचं, दरोडा घालायचा त्या तळावरती, जे काही हाताला लागल ते घेऊन जायचं. 7-8 लोक निघाले दरोडा टाकण्याकरता. दरोडा टाकायला जायचंय. इथून चौफुल्याचा जो रोड आहे ना, तिथून इथपर्यंत एवढंच अंतर, किती मला वाटतं 1 किलोमीटर सुद्धा नसेल, 900 मीटर धरून चालू, 900 मीटर अंतरावरती त्यांना पोचायचंय. निघालेत 7-8 दरोडेखोर, तळावरती जायचंय, तिथं दरोडा टाकायचाय. निघालेत, पाऊल दर मजल करत चाललेत, चालून चालून थकले. असा तळ दिसतोय पुढं, पण तिथपर्यंत जायला रात्रीच्या 2 वाजल्या. आता ते म्हणले आता काय आपण जायला नको, आपण असं करू, नाही नाही म्हणले इथं तळ दिसतोय, आपण इथं जाऊ. परत पुढे चालायला लागले, पण अंतर काही संपतच नव्हतं.
सकाळ झाली, 4 वाजले. ते म्हणले आता थोडंसंच राहिले, असं करू आपण जाऊ. कितीही चालण्याचा प्रयत्न केला, म्हणजे बाळू मामा सदैव आपल्यासोबत कायम आहे. तुम्ही विचार करा, बाळू मामांनी त्या तळापर्यंत त्या लोकांना पोहोचूच दिलं नाही. पहाट झाली, सकाळ झाली, आणि सकाळ झाल्यानंतर सगळे लोक तिथं दर्शना करता येत होते. ह्यांनी ठरवलं रात्रीचं आपल्याला जमलं नाही, दिवसाचं आपण जायचं भक्त बनून जायचं, काय चाललंय तिथं ते बघायचं. गेल्यानंतर बाळूमामाचं दर्शन घेतलं, आणि बाळूमामाचं दर्शन घेतल्यावर म्हटलं तिथं काय रे गड्या, तू काल आला होता ना, तुम्ही कालपासून निघालेत ना, तुम्हाला काही वाटतं का नाही? म्हणे तुम्हाला आखलीचा भाग वगैरे आहे की नाही? तुम्ही इथं कशासाठी आले? तुम्ही आमच्या तळावरती दरोडा टाकायला आले का? तुम्हाला आता सुट्टी नाही. ऐका, जर आपल्या भक्ताच्या कुणी आडवं यायला लागलं, आपल्या भक्तांच्या कुणी जर आडवं यायला लागलं ना, बाळूमामा त्यांना सुट्टी देत नाही. मग तुम्हाला कोणताही व्यक्ती त्रास देत असू द्यात, काही करत असू द्यात, फक्त तुम्ही बाळूमामाला सांगा. आपल्याला प्रत्येक वेळेस संकट आली ना, आपण काय करतो? ह्याला सांगत बसतो, शेजारणीला सांगतो, अमक्याला सांगतो, ढमक्याला सांगतच बसतो. हे झालं ते झालं, चिंतन करतो का नाही? ऐका, तुमचं दुःख दुसऱ्याला सांगण्यापेक्षा देवा सांगू सुख दुःख. देवाला सांगा, देवाच्या दरबारात जा आणि देवाशी बोला. कदाचित तुमचं दुःख दूर करण्याकरता भगवंत यायला तयार आहे, पण आपलं दुःख आपण कोणाला सांगतो? शेजारणीला. बरोबर आहे ना? बघा, आमच्या तिकडची, बरं का, तुमच्या इथली नाही, आमच्या तिकडची एक बाई गेली ना शेजारणीला दुःख सांगाय. म्हणली अहो काय करू, नवरा माझं काय ऐकतच नाही, रोज दारू पिऊन येतो, रोज मला मारतो. मला सांगा, तिचाच नवरा तिला मारतोय, तर हे काय तिचं दुःख कमी करण का? बोलत चला. मग तुम्ही कुणाला गेला सांगायला? म्हणजे जी शेजारीनं आपण चांगलं केलं तरी आपल्याला वाईट म्हणते, आणि वाईट केलं तरी आपल्याला चांगलंच म्हणते. बरोबर आहे ना? मग कदाचित तुम्ही अशा व्यक्तींना सांगू नका. तुमचं दुःख सांगण्याकरता एक हक्काची व्यक्ती तयार करा. काय तुम्ही सांगू? तिथं सुरुवात केली, म्हटले काय बघा, एका शेजारणीने तिला पंढरपूरकडे नेलं होतं. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ऐकलं असेल कदाचित, सुंदर सांगितलेलं आहे. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं, त्या चौफुल्यावरच्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला गेलं ग बया 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 बया, मला पंढरीला गेलं ग बया, या शेजारणीला गेलं ग बया, मला पंढरीला गेलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला गेलं ग बया 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 बया, मला पंढरीला गेलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, अरे मला पंढरीला गेलं ग बया, मला पंढरीला गेलं ग बया. पंढरीची वाट लई वाड, चालून चालून माझ्या पायाला आले की हो फोड. आणि म्हणूनच म्हणते मी, नीलं हिला शेजारणीला, तरी म्हणते पायाला फोड आलं. मग कशासाठी हिला न्यायचं? म्हणून शेजारी चांगले नाही, म्हणून तिथं म्हणतात या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. तुमचं दुःख त्यांना सांगू नका ज्या आपल्या दुःखाचं निवारण करते. शेजारीने काहीच करू शकत नाही. मग एक काम करा, तुमचं हे मन आहे ना, तुम्ही देवाच्या चरणी लावा आणि देवाचं, भगवंताचं नामस्मरण करा. बाळूमामांच्या मंदिरात नुसतं येऊन फायदा नाही आहे. ऐका, पंढरपूरला सगळे मिळून, बाळूमामा आणि बाळूमामांचे सगळे जे सर्व मंडळी होते ते सगळे पंढरपूरला गेले होते. चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर ऐका बरं, पाय पूर्ण चिखलाने माखलेले होते. लक्षपूर्वक ऐका, बाळूमामांचा अधिकार किती श्रेष्ठ होता. सगळे पाय चिखलाने त्या ठिकाणी मातीने भरलेले होते. पंढरपूरमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर बाळूमामा येऊन तसेच झोपले. तसे झोपल्यानंतर ना सगळ्यांनी विचार केला,
तिथं एक व्यक्ती होता. आता त्याचं नाव कदाचित मी तुम्हाला सांगेल, काहीतरी नाराप्पा का काहीतरी नाव होतं. तो व्यक्ती बाळूमामांजवळ आला आणि म्हटलं मी अमुक अमुक आहे. ओळखलं नाही, काही नाही, फक्त नाव सांगितलं आणि दर्शन घेतलं आणि निघून गेला. एवढे चिखलाने माखलेले पाय होते. बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि बाळूमामांचं दर्शन घेऊन ते पुढं निघाले. पुढं निघाल्यानंतर बाळूमामांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरमध्ये त्यांनी असा विचार केला. बाळूमामा म्हणले आजच्या दिवस आपण गाभाऱ्यामध्ये मुक्काम करू आणि उद्या पहाटे आपण इथून निघून जाऊ. गाभाऱ्यामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. विचार केला पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये राहायचंय. बाळूमामांना असं वाटलं तो नाराप्पा नावाचा व्यक्ती होता ज्यांनी माझं पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तिरी त्यांनी दर्शन घेतलं. त्याला काय करू आपण, बोलून घेऊ. त्याला बोलवलं. म्हटले तुझं नाव नाराप्पा ना? म्हणले हो माझं नाराप्पा. म्हटले चंद्रभागेच्या तिरी तू माझं दर्शन घेतलं ना? हे म्हणलं तुमचं कशाला दर्शन घेऊ, मी जगाच्या पांडुरंगाचं एकट्याचंच दर्शन घेतो. मी आजपर्यंत कुणाचं दर्शन, मी फक्त एकट्या पांडुरंगाचं दर्शन घेतो असं म्हटला तो व्यक्ती आणि तिथून निघून गेला. बाळूमामा झोपले. त्या ठिकाणी झोपल्यानंतर त्यांच्या सोबत आलेल्या साथीदारांनी बाळूमामांच्या पायाचा वास घेऊन बघितला तर बाळूमामांच्या पायाचा वास चंदनासारखा येत होता. जगाचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा बाळूमामांचं दर्शन घेऊन गेला. याचा अधिकार अजून किती सांगू. एवढा श्रेष्ठ अधिकार आहे. पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी बाळूमामांचं दर्शन घेऊन जातात. एवढा श्रेष्ठ बाळूमामांचा अधिकार आहे. जगाचा चालक मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा. अरे इतका अधिकार आहे बाळूमामाचा, इतका अधिकार आहे. फक्त आपण ते अनुभवायला पाहिजे. बरोबर आहे ना? आपण त्या ठिकाणी निष्ठा ठेवून, इतका निष्ठा ठेवून त्या ठिकाणी भगवंतावरती साधा थोडासा रोग झाला. एका ठिकाणी जर मेंढी माऊली चरत असताना जर कोणी जर त्या मेंढी माऊलीला काठी जर मारली तर सांगेन तुम्हाला बाळूमामाने जर भंडारा उधळला ना तर अख्खं रान पेटून जाईल. एवढं प्रेम त्या मेंढी माऊलीवरती करत होते. किती किती अधिकार आहे बाळूमामाचा, किती अधिकार आहे. अरे नुसतं कानांनी ऐकून समजत नाही, तोंडाने बोलून समजत नाही. ज्यांना खरंच हृदयामध्ये बाळूमामांचं त्या ठिकाणी काहीतरी अधिकार श्रेष्ठ संपन्न ते हृदयामध्ये साठवायचं असेल ना तर खऱ्या अर्थानं एक देव करून त्या बाळूमामांच्या चरणी नतमस्तक झालात तर तो बाळूमामा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. पण आपलं लक्ष कसं असतं कीर्तनात आहे तरी आपण इकडं बघ तिकडं बघ. कसा देव तुम्हाला भेटत. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनात जर भाव नसेल तर देव भेटेल का? भेटेल. म्हणून कीर्तनात बसल्यानंतरनं कीर्तन चालू असताना कीर्तनात लक्ष देणं किती गरजेचं आहे हे फक्त कोणाला माहिती असतं. ज्यांनी कीर्तनामध्ये कीर्तनातून निघून गेल्यानंतर ज्याला रात्रभर झोप येत नाही ना तो खरा हाडाचा वारकरी. हे वारकरी असतात ना जे हाडाचे, माळकरी असतात, टाळकरी असतात, गायनाचारी असतात, ते इथले तो सोडून नाही देत. घरी गेलो बी म्हणणार गुणगुणणार. त्याला म्हणायचं निष्ठावंत भाव भक्ताचा. एवढी भक्ती पाहिजे. नाही तर आपलं काय झालंय, टाळी वाजवा म्हणायचं म्हटलं तरी टाळी वाजवत नाही. म्हणून एक काम करा, आपल्याला भगवंताच्या त्या ठिकाणी नामाचा उच्चार मुखामधनं झाला पाहिजे. बरोबर ना? त्या भगवंताचं नाव किती श्रेष्ठ आहे, किती गोड आहे. आणि त्याचं नाव घेतल्यानंतर काय होतं तुम्हाला माहिती आहे? लोक म्हटले ताई तुम्ही सांगताय देवाचं नाव घ्यायचं, देवाचं नामस्मरण करायचं. बरं तुम्हाला बाळूमामांचं नामस्मरण करायचं असेल तर बाळूमामांचं नामस्मरण करा. आणि काशीचा विश्वेश्वर आणि बाळूमामा काही वेगळे नाही असं प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. तो आणि मी एकच आहे. तुम्हाला तिकडं जायची गरज नाही. तुम्ही इथं आलात तरी तुम्हाला देव भेटणार आहे. पण केव्हा? लोक म्हटली तुम्ही म्हटलं देव भेटणार आहे, आम्हाला कळलंय देव भेटल. पण ताई मला सांगा, देव पण भेटलाय, आमची भक्ती आहे, पण आम्हाला एवढा वेळ कुठे आहे? बरोबर आहे ना? आहे का तुम्हाला वेळ? झोपले का काय? हाय ना? होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. नाही तर हे चालले काहीतरी बोलत चला. तुम्ही फार तुम्हाला काय कर्ज बिर्ज नाही ना दिवाळीचं? हां अहो आज धनोत्रयोदशी आहे, धनतेरस आहे. तुम्ही काहीतरी धनबिन वाटाय एकमेकांना.
आम्ही इथं माणसांना नकली सोनं वाटलं नाही, आपट्याची पानं वाटाय आजकाल कोणी जाईना, वेळ नाही म्हणतात. बरोबर आहे की नाही आप्पा? आता नकली सोनं वाटायला सुद्धा सुजाता ताई लोकांना वेळ नाही म्हणतात. कोणाला टाईम आहे इथं? अहो तुम्ही सांगता ताई तुम्हाला, आम्हाला टाईम नाही. तुम्हाला काही दिवसभर दिनरजनी आजची धंदा, तुम्हाला तेच काम आहे. आम्हाला तेवढा टाईम नाही, आमच्याकडे 1 मिनिट वेळ नाही. तुम्ही म्हणता नाम घ्या, नाम घ्या, नाव घ्या, देवाचं नाव घ्या. एका कीर्तनात असंच म्हटलं मी, नाव घ्या, नाव घ्या देवाचं, बरं का. त्या आजीला वाटलं हिला काही नाव बिव घेता येतं का नाही, मग ती आजीबाई माझ्याजवळ आली. मी म्हटलं देवाचं नाव घेत जा माझं असं. त्या आजीला वाटलं हिचं नवीनच लग्न झालंय आणि हिला काही उखाणे बिखाने येत नसतील म्हणून प्रॅक्टिससाठी, ताई प्रॅक्टिससाठी म्हणून विचारलं. आता तिने काय सुरुवात केली, तिने उखाणा तरी ब्रँडेड सांगावं, बरोबर आहे का नाही. इतके उखाणे सांगितले पण असं ऐकलं असं वाटलं उगाच ह्या आजीबाई पशी. म्हणून विचार करा, नाव घेत असताना कदाचित त्या भगवंताच्या नामापर्यंत पण पोहोचणारे. किती नाम आहे, किती गोड देवाचं नाव आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. एवढं गोड देवाचं नाव आहे आणि ते गोड जर नाव तुम्ही घेतलं तर काय होईल. महाराज सांगतात इतकं गोड नाव आहे, तुम्ही जर हे गोड नाव घेतलं तर काय होईल. म्हणजे तुम्ही एखादा गुन्हा केला, तुम्ही एखादा अपराध केला, तुमच्यावरती एखादं संकट आलं, बरं का. संकट आल्यानंतर तुम्ही बाळूमामाच्या दरबारामध्ये आलात आणि बाळूमामांचं गुणगान गायलात, बाळूमामांजवळ गेलात तर सगळ्या गोष्टी होणार आहे. पण जर तुम्ही निष्ठावंत बाळूमामाचे भक्त असताल, भंडाऱ्यामध्ये किती ताकद आहे तुम्हाला माहिती आहे का. तो भंडारा जर तुम्हाला जर एखादा आजार असेल तिथं जर लावला तर तो आजार सुद्धा त्या ठिकाणी निघून जातो. एवढा अधिकार आहे, किती सुंदर अधिकार आहे बघा. बाळूमामांच्या गीतामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. सगळ्यांनी ताड बसा आणि सगळ्यांनी टाळी वाजवायची, बरं का. असे तुम्ही मला आज कंटाळवाणे वाटते. सगळेजण जिलाबी, चकली, करंजी, लाडू, शेव बनवून थकल्या वाटतं महिला मंडळ का हो. हां, मला बोलवू नका, मी काय हट्ट नाही करणार, पण निदान भगवंताचं नाव घ्या. आज आपला पहिला दिवस आहे ना, आज त्या नामाचा जयघोष होणं, त्या बाळूमामाचा गजर होणं गरजेचं आहे. अरे इतकं आनंदाने करायचं, काय करायचं तुम्हाला. तुम्ही काय विचार करता, शेजारचा कधी टाळी वाजवते तेव्हा वाजव, असं नाही म्हणणार. शेजारच्याला पैसे आलेत तेव्हाच आपल्याला पैसे होऊ दे, असं नाही म्हणणार. ज्या वेळेस तुम्ही चांगलं कार्य करत असताना खऱ्या अर्थानं तुम्ही जर तिथं तुम्ही आनंदाने केल्या ना गोष्टी, किती जण सुखीत मला तुमच्या चेहऱ्यावर कळतं तुम्हाला किती टेन्शन येईल काय. बरोबर आहे ना. म्हणून सगळ्यांनी वाटलं ना कोणाला आनंदाने जयघोष करायचंय, इतकं आनंदी राहायचं. उद्याचा दिवस आपला कोणता असेल माहिती नाही, उद्या आपण जगतोय का मरतोय आपल्याला माहिती नाही. आजचा दिवस, आजचा क्षण, आजचा मिनिट आनंदानं घालवायचा आणि इतका आनंदाने घालवायचा की आपण आनंदीने. लोकांनी विचारलं पाहिजे काय रे तुला टेन्शन बिन्शन येतं का नाही. आपण सदा तोंड गवऱ्यात गेल्यासारखं बसतो. असं सुननी असं केलं आणि नवरा असा करतो. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. ऐका, लागलं तर आपल्या हाताला चांगलं लागणार आहे, नाही तर काहीच नाही, माती येणार आहे. म्हणून प्रयत्न करा. खूप सुंदर सांगितलेलं आहे, प्रयत्न करा. तो बाळूमामांचं नामस्मरण करत असताना नामाच्या चिंतनाला किती महत्त्व आहे. जर तुम्ही ते नाम चिंतन केलं तर काय होतं, मी नाही सांगत, माऊली ज्ञानोबाराय सांगतात. काय, तुम्ही जर नामाचं नामचिंतन केलं, बाळूमामांचं चिंतन केलं, नवे नवे कुठल्याही देवाचं चिंतन केलं तर नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने.